नगरपालिकांच्या निवडणूक निकालामुळे नारायण राणे यांचं राजकारण संपुष्टात आले का यावर आपल्याला चर्चा करायची आहे। त्यामध्ये प्रमुख मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील। एक तर कणकवलीचा जो निकाल लागला, संदेश पारकर कणकवलीचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। या निवडणुकीमुळे नारायण राणेंना मोठा धक्का लागला आहे। नारायण राणेंनी जर प्रचार केला असता तर चित्र वेगळं असतं असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आपल्याला समजून घ्यायचं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आता नारायण राणे यांच्याविषयी महत्त्व राहिलेलं नाही का? आगामी काळामध्ये नारायण राणे यांचं राजकारण खरंच संपुष्टात आलेलं आहे का? नारायण राणे यांच्यानंतर नितेश राणे आणि निलेश राणे हे त्यांच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवतील की त्यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू झाला त्यामुळे दोघांचंही राजकारण संपुष्टात येऊ शकतं? ते अत्यंत धोक्याच्या वळणावर राणे बंधू आहेत का हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। याशिवाय या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने इतर ठिकाणी विजय मिळवला, मात्र नारायण राणे यांचा प्रभाव असलेल्या अनेक ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे। त्यामुळं नारायण राणेचा कोकणामधील जो काही फायदा भारतीय जनता पक्षाला होत आहे तो आता होणार नाही हे भाजपच्या लक्षात आलेलं आहे। या सर्व राजकीय मुद्द्यांवर आपल्याला आता चर्चा करायची आहे। नमस्कार, मी संजय वरकड। आपण पाहत आहात न्यूज यात्रा। आपण चर्चा करत आहोत कोकणातील अत्यंत हाय व्होल्टेज अशा निवडणुकांची। त्यामध्ये अर्थातच पहिलं नाव येतं ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं। या निवडणुकीमध्ये नारायण राणे निवडणुकीत कुठेही दिसले नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने ज्या कोकणामध्ये नारायण राणेवर भिस्त लावलेली होती त्या भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे भ्रमनिरास झालेला आहे। या निवडणुकांच्या निकालानंतर रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी तर नाराजीने एक प्रतिक्रिया दिली की नारायण राणेंनी जर प्रचार केला असता तर चित्र वेगळं राहिलं असतं। याचा अर्थ भारतीय जनता पक्ष सध्या नारायण राणेंवर नाराज आहे असाच होतो। आधी रवींद्र चव्हाण काय म्हटले ते आपण ऐकूयात। आम्ही सिंधुदुर्गामध्ये ज्या वेळेला आमचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते राणेसाहेब आहेत आणि राणेसाहेबांनी जर प्रत्यक्षपणे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून पुढाकार घेतला असता तर रिझल्ट कदाचित वेगळा असला असता। रवींद्र चव्हाण यांची ही प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे। एका बाजूला नारायण राणे यांचे दोन पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांचा राजकीय संघर्ष कोकणामध्ये शिगेला पोहोचलेला आहे। भारतीय जनता पक्ष असं का म्हणते आहे की नारायण राणेंनी घराबाहेर पडल्यानंतर निवडणुकीचा निकाल हा वेगळा लागला असता। त्यामुळं कुठंतरी यामध्ये खूप मखलाशी झालेली आहे। नारायण राणे खरंच निलेश राणेंच्या बाजूने राहिलेले असतील तर मग नितेश राणे जे नाराजी व्यक्त करत आहेत तर त्यामध्ये तथ्य आहे का? नितेश राणे यांचं या निवडणुकीच्या निकालानंतर जी प्रतिक्रिया आलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी शांत राहिलो, त्याचं कारण असं की कुटुंबाची, पक्षाची आणि आपल्या सोबत असलेल्या लोकांची प्रतिमा मला जपायची होती। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मी कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली नाही। या उलट आपण बघितलं असेल की निवडणुकीपूर्वी निलेश राणे ज्या पद्धतीने आक्रमक झाले होते, कणकवलीच्या निवडणुकीत सोडा पण बाकी मालवण आणि इतर सुद्धा ठिकाणी ज्या निवडणुका झालेल्या आहेत तिथेही निलेश राणे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आक्रमक भूमिका घेतली। नारायण राणेंच्या समोर आता धर्मसंकट उभं राहिलेलं आहे। अर्थातच नारायण राणे यांचं वय बघता पुढच्या काळामध्ये राजकारणामधून ते तसेही निवृत्त होतील अशी चर्चा असली तरी सुद्धा त्यांच्यानंतर राजकारणामध्ये नितेश राणे की निलेश राणे हा एक मोठा तिढा होता। अर्थातच नितेश राणेंनी 2 पावलं पुढे टाकत भारतीय जनता पक्षासोबत राहून आणि गेल्या काही वर्षामध्ये आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीसांशी जवळीक वाढवून आपलं स्थान भारतीय जनता पक्षामध्ये मजबूत केलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये निलेश राणे मात्र राजकारणामध्ये कुठेतरी मागे पडतायत का असं चित्र निर्माण झालेलं असतानाच नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये निलेश राणे प्रचंड आक्रमक ताकदीने पुढे आले आणि त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली। आपल्या दोन्ही मुलांच्या भांडणामध्ये आपण पडायला नको म्हणून नारायण राणेंना या निवडणुकीत शांत राहावं लागलं तरी सुद्धा निलेश राणे यांनी वारंवार सांगितलं की नारायण राणे हे आमच्या सोबतच आहे मोठे साहेब। त्यामुळं हा मतदारांवर प्रभाव पडलेला दिसतो। दुसऱ्या बाजूने नितेश राणे यांनी त्यांचा बोलविता धन्य कोण आहे आम्ही लवकरच जाहीर करू असंही सांगितलेलं आहे। त्यामुळं कुठंतरी नितेश राणे आणि निलेश राणे यांचा हा संघर्ष काही आता थांबण्याची चिन्ह अजिबात दिसत नाही आणि यातच नारायण राणे यांच्या सुद्धा राजकीय प्रवासाचा मोठा प्रतिष्ठा जी आहे, राजकीय प्रवासाची प्रतिष्ठा ती पणाला लागलेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये भारतीय जनता पक्ष नारायण राणेंना कशा पद्धतीने वागवतो, नितेश राणेंना राज्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने वेगाने पुढे आणलेलं आहे
त्याच पद्धतीने त्यांना पुढं दिलं जाऊ शकतं की त्यांना अटकाव केला जाऊ शकतो. दुसऱ्या बाजूने नितेश राणे जे एकनाथ शिंदेचे कट्टर समर्थक आहे निलेश राणे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की काळानुसार मी भारतीय जनता पक्षासोबत खूप तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी मला बाहेर जायला भाग पडलं आणि त्यामुळं मी आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. एकनाथ शिंदेंनी मला वाईट काळात साथ दिलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत मी एकनाथ शिंदेसोबतच लढत राहणार आहे. त्यामुळे एका अर्थाने हा भारतीय जनता पक्षाच्या दोन पक्षांमधला सुद्धा संघर्ष, एकनाथ शिंदेच्या आणि भाजपमधला सुद्धा संघर्ष या निमित्तानं असाच चालू राहील अशी शक्यता आहे. पण या संघर्षामध्ये पुढे निलेश राणे आणि नितेश राणे यांचं मनोमिलन होणार का? ते एकमेकांच्या पुढे असेच दंड थोपटून उभे राहणार आहेत का? संदेश पारकरांचा आपण जो उल्लेख केलेला आहे की त्यांनी आधी 2017च्या निवडणुकीमध्ये ते फक्त 34 मतांनी पराभूत झाले होते. त्यावेळेस ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते आणि या 34 मतांच्या पराभवाला कारणीभूत होते ते नारायण राणे यांचे उमेदवार. त्यामुळं नारायण राणेंच्याच उमेदवाराने जेव्हा 2017मध्ये संदेश पारकर यांचा पराभव केला होता, त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी जेव्हा संदेश पारकर मैदानात उतरले, त्यावेळेस निलेश राणे हे एक राणे त्यांच्या बाजूने राहिलेले आहे आणि नितेश राणे हे त्यांच्या विरोधात राहिलेले आहे. हे सुद्धा चित्र महाराष्ट्राने बघितलेले आहे. त्यामुळं कधी काळी राणेंचे कट्टर विरोधक म्हणून असलेले संदेश पारकर आज निलेश राणेंच्या सोबत आहेत. हा काळाचा महिमा आहे. आगामी काळामध्ये नगराध्यक्षपद जिंकून निलेश राणे कोकणामध्ये कशा पद्धतीने जम बसवतात आणि भारतीय जनता पक्षाला कशा पद्धतीने जेरी सांगतात, यावरती एकनाथ शिंदेची आणि भाजपची सुद्धा लढाई लागणार आहे आणि त्यासोबतच नितेश राणे आणि निलेश राणे यांची सुद्धा लढाई लागणार आहे. या भावांमध्ये कौटुंबिक पातळीवर कितीही दिलजमाई झाली किंवा मनोमिलन झालं तरी राजकीय मैदानामध्ये यांना एकमेकांच्या समोर कट्टरपणे उभं राहावं लागणार आहे. आजचं ते चित्र आहे आणि या दोघांच्या राजकारणाचा तिसरा फायदा घेऊन राणेंचंच राजकारण संपवतो का, असं सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. कोकणातील या सगळ्या घडामोडींवर आपण असंच लक्ष ठेवून असणार आहोत. आगामी काळामध्ये दोन्ही राणे बंधू राजकारण आता संपलेलं आहे तुर्तास तरी, तर कशा पद्धतीनं कौटुंबिक पातळीवर एकत्र येतात ते आपण बघणार आहोत आणि राजकीय लढाई ते कसं लढतात तेही आपण बघणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.